तरुणपणी कष्ट करा, आपली संगत चांगली ठेवा, आपली मैत्री तपासा. मैत्री घरी गेल्यावर सगळ्यांनी आपली मैत्री तपासा बाबा. हो, 100-200 रुपयाचा केक आणणारा मित्र नसतो, ध्यानात घ्या. 100-200 रुपयाचा केक आणणारा मित्र नसतो. 4 दिवसात जवळ आलेला आपला मित्र नसतो. 10-15-20 वर्ष झाले गरिबीतही आणि श्रीमंतीतही कधी आपली साथ सोडत नाही, तो आपला खरा मित्र. हो, ध्यानात ठेवा. हो, तुम्ही जर एखादी चूक केली तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात जातं, पण तुम्ही चुकीचे असतानाही तुमची जो बाजू मांडतो तो तुमचा खरा मित्र. हो, आज जगाच्या बाजारामध्ये तुमच्या आजूबाजूला अनेक जण उभे राहतील, पण तुमच्या बाजूनं जो उभा राहतो, तुम्ही नसताना गैरहजेरीत जो तुमची बाजू मांडतो तो तुमचा खरा मित्र महाराज. युद्धाच्या वेळी ढाल कुठं असते? ढाल युद्धाच्या वेळी हातात असते ना, म्हणजे ढाल जी आहे तो तुमचा मित्र महाराज. आनंदाच्या क्षणी तुमच्या पाठीशी असावा मित्र, आणि दुःखाच्या वेळी डोंगर कुसळतो दुःखाचा, त्यावेळेला वार सहन करण्यासाठी, ते दुःख सहन करण्यासाठी समोर असावा तुमचा मित्र, आणि तो तुमचा खरा मित्र. आणि अशी संगत माणसाची असावी. विठाल विठाल हो महाराज. कारण आपला जो मित्र आहे महाराज, तो परिस्थितीवर अवलंबून नसावा, मनस्थितीवर अवलंबून असावा. परिस्थिती आज माणसाची चांगली आहे, सगळे खाऊन पिऊन सुखी आहेत, परिस्थिती चांगली आहे महाराज, पण मनस्थिती खालवलेली आहे. मनस्थिती. तुकोबारायांनी 400 एकर जमीन दान केली, परिस्थिती सामान्य झाली, पण त्यांची मनस्थिती, त्यांच्यासारखा आनंदी माणूस कोणी नव्हता. आणि याच्या उलट धृतराष्ट्र परिस्थिती चक्रवर्ती राजा, पण त्यांची मनस्थिती कायम खालवलेली होती महाराज. म्हणून मनस्थिती चांगली ठेवा आणि आनंद राहा. विठाल विठाल हो, परिस्थिती चांगली ठेवा महाराज. हो, घरात सुद्धा नीट बोला, चांगलं बोला. आजकाल माणसं चांगलं बोलत नाही, चांगलं बोलत. वाणी आहे ना, वाणी माणसाची चांगली असावी. काही लोक बोलून झाल्यावर विचार करतात, बोलून झाल्यावर विचार करतात, आणि काही बोलायच्या अगोदर विचार करतात. मग माझं प्रामाणिक मत आहे, बोलून झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करावा. बरोबर आहे का नाही? कारण ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं महाराज. हो, अगोदर विचार करावा. घरामध्ये सुद्धा चांगलं बोलावं महाराज. पती पत्नीनं सुद्धा चांगलं बोलावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. काय हनुमान महाराज? पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक म्हणजे महिला मंडळ. पुढचं चाक पती, मागचं पत्नी. पण मागचं चाक थोडंसं भाव खातं. भाव काय खातं? कारण सांगू का तुम्हाला? कारण आहे का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे. चैन पुरुष मंडळी, चैन मागच्याच चाकाला आहे, म्हणून ते थोडं काय करतं? भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची अजिबात गरज नाही. का सांगू का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे. हँडल पुढच्या चाकाला नाही. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं हवा आपोआप जाणार ना, आणि पडल्यावर असाच आवाज येणार. म्हणून समतोल असावं, बॅलेन्स असावं, आनंदाने राहावं, प्रेमाने राहावं. हो, बायको अशी असावी महाराज की तिने नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा जरा. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तेव्हा तो संसार सुखाचा महाराज. विठाल विठाल. नवरा बायकोनी प्रेमाने राहावं महाराज. आता लग्नाचं तर लय अवघड झाले महाराज. तुम्ही काय बघता? माझं झालंय लय अवघड झालं लग्न. ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे, पण ज्यांचं नाही झालं महाराज लय अवघड आहे महाराज. आता इथं भरपूर तरुण मुली आल्यात, मी त्यांना त्यांच्या लहान भावासारखं एक मार्गदर्शन करतो. ऐका, जरूर ऐका. लग्न करत असताना मुलगा सुंदर बघू नका, लय जास्त पैसावाला बघू नका,
लय मोठा बंगलावाला बघू नका, लय जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार. आणि तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांना सुद्धा एक सुंदर मार्गदर्शन मी करेल, नक्कीच करेल. श्रीमंतीचीच पाहिजे, सुंदर दिसणारीच पाहिजे, याच घरातली पाहिजे, असं या भावनेने ज्यांनी लग्न केलं त्यांचा संसार तुम्ही पहा. आणि गरीब असली तरी सडा सारवून रांगोळी काढत घराचं गोकुळ करणारी असावी, या भावनेने ज्यांनी लग्न केलं त्यांचा प्रपंच तुम्ही पहा. माझ्या माहितीनुसार दशरथ राजाला 3 राण्या होत्या, त्याच्यात सगळ्यात सुंदर दिसणारी कोण? कैकई. त्या कैकई राणीनंच दशरथ राजाला सगळ्यात जास्त दुःख दिलं. सुंदर, काय कमी नाही, देखणी, राजाची मुलगी, पण सगळ्यात जास्त दुःख तिनेच दिलं. दशरथ राजेचा आवडता पुत्र कोण? प्रभू रामचंद्र. त्यालाच वनवासाला पाठवलं. कोणी? कैकईने. महलात, राजमहलात दशरथ राजा राहत होता, पण त्याला शेवटी सुखाचं मरण दिलं नाही महाराज. आणि सीतामाई वनवासात असताना सुद्धा झोपडी बांधून घराचं गोकुळ केलं. मग सांगण्याचं तात्पर्य काय? संस्कार महत्वाचे महाराज. मुली सुद्धा निर्व्यसनी चांगल्या मुलाला द्या. मला एक सांगा, रामाला सुद्धा लग्न करण्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागलं का नाही? फुकट सीता मिळाली का? तरुण मंडळी, फुकट सीता मिळाली नाही ना, शिवधनुष्य उचलावं लागलं ना. मग आता सुद्धा तरुण मंडळांनी जरा विचार करायला पाहिजे. धनुष्य उचला ना. धनुष्य म्हणजे खरोखर धनुष्य नाही. रामाने शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध केलं. मला सांगा, सीतेला मिळवण्यासाठी किती राजे महाराजे आले होते? कॉम्पिटिशन काय कमी होतं का? लांडेवाडी, कॉम्पिटिशन कमी होतं का? किती राजे महाराजे बसले होते, पण सिद्ध कोणी करून दाखवलं? प्रभू रामचंद्राने. मग आजच्या तरुण मंडळांनी सुद्धा जरा सिद्ध करून दाखवा स्वतःला. पैसा कमवा, कष्ट करा, मुलींची लाईन लागन. कारण आजकाल मुलीला लई डिमांड आलाय, मुलीला, आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईलाच लई डिमांड आलाय. लई डिमांड महाराज. ते म्हणतात मुलाकडं पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, जमीन, तरच माझी मुलगी तुम्हाला आय लव्ह यू म्हणन, नाही तर म्हणणार नाही. म्हणजे एवढा डिमांड आहे. म्हणून तरुण मंडळांनी पैसा कमवा, स्वतःला सिद्ध करा, काहीतरी जीवनात करा. कारण आज लग्न फक्त 2च गोष्टीवर जुळतात. दोनच, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. वा, कोण म्हटलं? रोकडा. जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा, या 2 गोष्टीवर जुळतात महाराज.